नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया हा सण सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात शुभ मानला जातो. यंदा 2026मध्ये 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणारी अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. तर या दिवशी केलेले दान, जप आणि पुण्यकर्म अक्षय, ज्याचा कधीही क्षय होत नाही. तर असे राहते अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृपूजन आणि पितृदोषावरती काही उपाय केले जातात. तर हे उपाय जर आपण श्रद्धेने केले तर आपल्या घरातील सर्व पितृदोष हा नष्ट होतो. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. तर आता हा एक उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. आणि हो, नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अक्षय तृतीया हा दिवस कृतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ दिन मानला जातो. तर या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते. तर या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते, कारण हा दिवस सिद्ध मुहूर्तच असतो. तर या दिवशी जलदान, अन्नदान, वस्त्रदान करण्याचे एक विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला पितरांचं ऋण फेडण्याचा एक दिवस मानला जातो. तर या दिवशी पितरांचे पूजन केल्याने त्यांचे आत्मे तृप्त होतात आणि कुटुंबाला सुख, समृद्धी, आशीर्वाद मिळतो. पितृपूजनाची पद्धत आपल्या धर्मग्रंथामध्ये या दिवशी सांगितली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करावे, पितरांच्या नावाने तर्पण म्हणजेच पाणी अर्पण करावे. एका तांब्याच्या किंवा मातीच्या कलशामध्ये पाणी भरून त्यामध्ये वाळा, चंदन, अक्षता टाकून तो कलश ब्राह्मणाला किंवा गरजूला दान करावा. नैवेद्यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळी, आंबा, थंड पदार्थ यांचा समावेश करावा. ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष आहे किंवा ज्यांच्या घरात वारंवार अडचणी येतात त्यांनी अक्षय तृतीयेला काही प्रभावी असे उपाय करावेत. तर या दिवशी उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहानलेल्यांना पाणी पाजणे किंवा पाण्याचे माठ दान करणे हा पितृदोषावरील सर्वात मोठा उपाय मानला जातो. शक्य असल्यास तीर्थक्षेत्री जाऊन पितरांच्या नावाने श्राद्ध करावे. शक्य नसल्यास घरी सात्विक भोजन बनवून कावळ्याला द्यावे. पितरांच्या शांतीसाठी ओम पितृदेवताभ्य नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. गाईला गवत किंवा पक्ष्यांना दाणे, पाणी ठेवल्याने पितृदोष कमी होण्यासाठी मदत होत असते. तर अक्षय तृतीयेला पितरांच्या नावाने पाण्याचा कलश दान केला जातो. यालाच धर्मघट म्हणतात. तर एक नवीन मातीचा माठ किंवा गाडगे घ्या, तो स्वच्छ देऊन त्यात गंगेचे पाणी किंवा शुद्ध पाण्याचं जास्त पिण्याचं ते भरा. पाण्यात वाळा, चंदन, अक्षता आणि शक्य असल्यास सोन्याचा एखादा तुकडा किंवा नाणे टाकावे. नसेल तर शक्य तर फक्त पाणी जरी भरलं तरी चालतं. त्यानंतर एका पाटावरती तुम्हाला एक लाल कलरचा कपडा टाकायचा आहे. त्यावरती गहू ठेवायचे आहेत थोडेसे. त्यानंतर त्या माठाच्या तोंडावर आंब्याची पानं आणि त्यावर नारळ किंवा एखादं जे मोसमी फळ असतं, ज्यामध्ये खरबूज किंवा आंबा असतो, तर ते तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर माठाला गंध, अक्षता लावून त्याचे पूजन करा. हा कलश मी पितरांच्या तृप्तीसाठी दान करत आहे असा संकल्प करा. या कलशाजवळ आंबा, खरबूज किंवा भिजवलेली हरभरा डाळ आणि पानेसुद्धा ठेवतात. त्यामुळे हे पदार्थ जरी तुम्ही ठेवले तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला पितरांच्या नावाने करा केळीचं पूजन जे आहे तर ते या दिवशी करायचं असतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुवासीन जर एखादी गेलेली असेल, सुवासीन जेवू घालायची असते. उपवास करून जर तुम्ही जीव घालायचा असेल तर तो देखील तुम्हाला या दिवशी जीव घालायचा आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू लक्ष्मीच्या पूजेचा मोठा दिवस असतो. या दिवशी चौरंगावरती विष्णू आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवा. शक्य असल्यास मूर्तीला अभिषेक घाला. विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. लक्ष्मीनारायणाचा अभिषेक केल्यानंतर जे पाणी आहे तर ते घरामध्ये शिंपडा. भगवान विष्णूंना तुळस आणि लक्ष्मीला कमळाचं फूल किंवा गुलाबाचं फूल अर्पण करा. अत्यंत शुभ मानलं जातं. सकाळी स्नान आटपल्यानंतर दक्षिणमुखी दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहून तुम्हाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. हातात पाणी, काळी तीळ, अक्षता घेऊन ते जमिनीवर सोडावे आणि पितरांचे स्मरण करावे. यालाच तिलोदक म्हणतात. आणि यामुळे पितृदोष शांत होतं आणि पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी करायच्या असतात. त्याचबरोबर पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला या दिवशी करायच्या असतात. त्याचबरोबर पितृदोष हा असेल
तर प्रखर पितृदोष असेल तर आयुष्यात अनेक अडचणी येतात. प्रथम आपण पितृदोष जर असेल तर आपल्याला काय काय अडचणी येतात त्या बघा. संतती प्राप्तीमध्ये अडथळे येतात, कामात अडथळे येतात, घरात सतत आजारपण येतं, विवाहासाठी विलंब होतो, अस्वस्थता आणि वाईट स्वप्ने पडत असतात. तर यामध्ये आपल्याला आपले पूर्वज जे असतात ते दिसतात. सतत कटकटी होतात, मनाला शांती लाभत नाही, घरामध्ये विवाहाचे योग न येणे किंवा ठरलेले लग्न मोडणे, कुटुंबामध्ये सतत वातावरण जे आहे तर ते ताणतणावाचं राहणं, अनेक प्रकारची अशांती असणे आणि त्याचबरोबर सतत औषधोपचार करून पूर्ण बरे न वाटणे, त्याचबरोबर कोणतेही काम शेवटच्या टप्प्यावर येऊन बिघडणं किंवा प्रगती खुंटणं, कामामध्ये अडथळे येणे, या सर्व अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळेच आपल्याला या दिवशी काही प्रभावी असे उपाय जे असतात ते करायचे असतात. अक्षय तृतीया हा दिवस पितरांच्या स्मरणासाठी आणि दानासाठी अत्यंत शुभ मानला जातो. जर घरी सासू सासरे नसतील तर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आत्मेला शांती मिळवण्यासाठी पूजाविधी कशी करायची आता आपण ते सर्वात प्रथम बघूया. घरामध्ये सासू सासरे नसतील तर त्या दिवशी घरातील सुनेने किंवा मुलाने ही पूजा करावी. दुपारी 12च्या सुमारास पितृपूजन करणे सर्वोत्तम मानलं जातं. सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा, घराची स्वच्छता करून मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढा. ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा देवाजवळ एक छोटासा पाट किंवा त्यावर पांढरे कापड टाका. त्या पाटावरती सासू सासऱ्यांचा फोटो ठेवावा. फोटोला चंदनाचा टिळा लावा. फोटोसमोर तीळ अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. पितरांचं स्मरण करून त्यांना मनोभावे नमस्कार करा आणि घराण्यावर त्यांचा आशीर्वाद कायम राहू दे अशी प्रार्थना करावी. अक्षय तृतीयाला पितरांच्या नावानं स्वयंपाक किंवा घास काढण्याची एक पद्धत असते. केळीच्या पानावरती किंवा स्टीलच्या ताटामध्ये हा घास काढायचा असतो. तर या दिवशी पितरांना आवडणारे पदार्थ बनवायचे असतात. प्रामुख्याने पुरणपोळी, कटाची आमटी, भात, कुरडई, पापड आणि आमरस. त्याचबरोबर जर शक्य असेल तर कैरीचे पन्हे वाढवावे. अक्षय तृतीयेला उदक, कुंभ दानाचं महत्त्व असतं. तर पूजेच्या जागी पाण्याचा कलश ठेवा, त्यावर खरबूज किंवा आंबा ठेवावा आणि मुख्य नैवेद्य दाखवण्यापूर्वी गाईसाठी, कुत्र्यासाठी, कावळ्यासाठी, मुंग्यांसाठी, देवांसाठी असे 5 घास तुम्हाला जे पंचबली असतात तर ते काढायचे असतात. बघा, अक्षय तृतीयाला पितरांसाठी दाखवताना आज आपण अक्षय तृतीयाचा शुभ दिवस आहे. आम्ही आमच्या दिवंगत सासू सासऱ्यांचे त्यांचे नाव घ्यायचं आणि सर्व पितरांचं मनपूर्वक स्मरण करत आहोत. अन्न आम्ही तुमच्यासाठी अर्पण केलं आहे, कृपया याचा स्वीकार करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. आमच्या हातून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि आमच्या कुटुंबावर तुमची सदैव कृपादृष्टी राहू द्या अशी प्रार्थना करायची आहे. काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत, त्यामध्ये सासूसऱ्यांच्या नावाने या दिवशी दान आवर्जून करा. त्याचबरोबर शक्य असेल तर घराच्या छतावर, गच्चीवर कावळ्यासाठी अन्न आवर्जून ठेवा. जर तुम्हाला मोठे विधी जमणार नसतील तर फक्त मनापासून त्यांचं स्मरण करून गरिबाला दान केले तरी चालेल. अजून एक छोटासा उपाय करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, एक दिवा तयार करून घ्यायचा आहे. दक्षिण दिशेला घरामध्ये कुठेही हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे किंवा आपल्या घरामध्ये माठ असतो त्या माठाजवळ हा दिवा ठेवायचा. दक्षिण दिशेला तोंड करून त्यानंतर दिव्याला नमस्कार करायचं, पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताभ्य नमः अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर असा हा साधा सोपा जो उपाय आहे किंवा याला आपण सेवा म्हणू शकतो. तर या सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत. करून बघा, याचा तुम्हाला खूप चांगला फायदा बघायला मिळेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.